हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। बघा आज काय चाललेलं, आज बघा पोरांचा धिंगाणा चाललेला, नुसतं झाडावर चढ उतर चालू होतं काम। आणि माती तर इतकी उडत होती का नाही, वारं एक भरपूर सुटलंय बघा आमच्या इकडं। वाऱ्यानं तर वैताग आणलाय नुसता, सगळी दारात आमच्या घरात सगळी मातीच आहे। आणि ही पोरं बघा सकाळपासून मातीत खेळत होती आणि सगळ्या माती माती करून ठेवलेली अंगाला, ह्याला मग खेळण्याला वगैरे। त्यांना आम्ही वरडत होतो बघा, झाडावर चढू नको, एखाद्या वेळेस हात निसटल पडल लागल करल, पण पोरं ऐकण्याच्या बाहेरची ऐकतच नव्हती जरासुद्धा। आणि ही सारखी वर खाली करून उड्या मारत होती। चाललंय त्यांचं खेळणं म्हणून आम्ही पण बसलेलो। आणि काल लय कंटाळा आलता म्हणून मी काय केलं, ब्लाऊजच शिवला नाही आणि मशीनवर पण बसली नाही आहे। म्हणलं नकोच, एखादा दिवस तेवढाच रिलॅक्स। पण काय झालं, कामच भरपूर पडली दुसरी, मग कामं होती म्हणून मला काय जमलंच नाही। आणि बसली म्हणलं आता झोपायचं तवर, तर मग आम्ही जावा सगळ्या बसलो एक गप्पा मारत। मग हे पोरांचा चालू होता असा धिंगाणा। पण पोरं कशी असते, ती सांगल ती ऐकत नाही ती, आणि सांगल ती खेळत नाही ती, त्यांच्या मनाचंच असतंय चाललेलं। मग बघा घरात गेली, घरात एवढी मोठी भांडी, म्हणजे असं भांड्याचा ढिगारा, तरी पण घासलेला बरं का सकाळचा, तरी पण भांडी एवढी मोठी। मग परत शेंगा आमच्या म्हणजे माझ्या सासूबाईंनी दिलत्या, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मावशीनं। मग त्यांनी दिल्या म्हणल्यावर मग मी ओतून घेतल्या। परत मग ही बघा किचनवर किती राडा आहे, आणि सगळीकडं सगळ्या घरात राडा होता काल एवढा, म्हणजे किराणा आणलेला तर काढलाच नाही सोडा, अजून त्याची चिठ्ठीच आणली नाही आमच्या ह्यांनी, म्हणून मी किराणाच काढला नाही। मग तो तसाच होता। परत बाहेर इकडं आलो हॉलमध्ये, तर हॉलमध्ये सुद्धा पसारा पडलेला। आणि हॉलमध्ये कशाचा पसारा तुम्ही म्हणसाल, हां साड्या आलत्या काय पिको फॉलला, त्याचे पीस वगैरे काढून घेतले ते। परत इथं अक्षरा आमची अभ्यासाला बसलेली, तिचं चालू होतं अभ्यास, आणि कधी बी म्हणती माझं व्हिडिओ घेत जाऊ नको। आणि परत मला थोडंसं अजून मिक्सरवर काम होतं, लगेचच मी तांदूळ वाटाय घेतला होता। तांदूळ हां कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलेला ना, तांदूळ मी सुकवाय घालत होती, त्या अनारशासाठी मला तांदूळ वाटायचं होतं, दळायचं होतं। मग मी काय केलं, सगळं ती दळून घेतलं, गूळ वगैरे घालून बरोबर चाळून घेतलं आधी, बारीक दळून घेतलं मिक्सरात। थोडं वल्ला आहे तवरच दळावं लागतं ती, म्हणून मी तसंच दळून घेतलं, चाळून घेतलं। परत थोडं मोठं राहिलं की परत मिक्सरमधनं काढून परत अजून दळायची मी। असं करून मी 2-3 वेळा ती सगळं दळून वगैरे घेतलं, परत चाळून घेतलं, आणि परत अजून एकदा मग नंतर गूळ वगैरे मिक्स करून घेतला, आणि मग गोळे वगैरे करून ठेवले तसेच। आणि आमचा भैया व्हिडिओ करत होता बरं का, आत बाहेर सारखा करत होता। तर वर दीदीनं चहा वगैरे ठेवला, कारण का चहा यांना प्यायचा होता म्हणल्यावर चहा ठेवला। मग मी बघा लगेचच गूळ वगैरे घालून बारीक करून ते घेतलं, कारण गूळ घातल्यानंतर सुद्धा बारीक करायचं, म्हणजे एकजीव पीठ झालं ना तर बरोबर। आणि मग परत मी त्याच्यात वेलची पावडर लगेच घालून घेतली आणि चिमटभर मीठ टाकलं। तुम्ही म्हणसाल आता अनारशात चिमटभर मीठ कशाला, मग कसं असतं गोड पदार्थाला चव येण्यासाठी चिमटभर मिठानं काय होत नसतं, म्हणून मी ते टाकून घेतलं, सगळं मिक्स केलं हातानं। लगेचच असे लाडवासारखे गोल गोल बनवून डब्यात घालून ठेवले। आता काय अनारसे बनवले नाही, ते अनारशाचं पीठ किती पण दिवस राहतं। आणि ते अनारसे मी बनवताना तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे, त्याच्यामुळं तुम्ही तो व्हिडिओ पण बघायला विसरू नका। हे बघा कसे अनारशाचे गोळे करून ठेवलेत मी एका डब्यात भरून। आणि हे डब्बा काय मी फ्रीजमध्ये ठेवला नाही, हा असा वर ठेवलाय। लगेचच गॅसवरचा राडा बघा किती होता, तो राडा मी काढून घेतला। हे पीठ झालं करून म्हणल्यावर ह्याला वर उचलून ठेवला, सगळं साफसफाई वगैरे करून घेतली, आणि मगच स्वयंपाकाला लागली। आणि रात्री कसं भांड्याचा ढिगारा, पहिल्यांदा एक जाळी घासली, परत दुसरी, म्हणजे रात्री 2-3 जाळ्या तर भांडी सहजच होती। आणि हे डबा बघा कसा मी असं म्हणजे लय बी दाबून वगैरे किंवा असं पॅक वगैरे करून ही केला नाही। आणि सकाळी बघ पोरांची शाळेची जाण्याची घाई, त्यांच्या बाटल्या वगैरे धुवायचं चाललेलं, माझी गडबड स्वयंपाकाची, सगळं म्हणजे असं गोंधळ चाललेला। पाणी वगैरे गरम करून ठेवलं, पण प्यायला कुठं होत झालंच नाही आहे। दूध वगैरे सगळं म्हणजे तिन्ही गॅस चालू होते, कणिक मळायची चाललेली, तिकडं अक्षराचं आमच्या बाटली धुवायचं चाललेलं। मग हे सगळं भैया आमचा व्हिडिओ करत होता। चला ताईंनो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग कसा वाटला